नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, गणेशोत्सव संपलेला आहे. आपण गणरायाला निरोप दिलेला आहे आणि आता आपण पितृपक्षात आहोत. तरीही हा वेगळा विषय मी का करतो आहे ह्याच्या मागे तळमळ आहे, तगमग आहे. आणि या विषयाचं सारच असं आहे की गणेशोत्सव ज्याचा त्याचा किंवा ज्याचा त्याचा गणेशोत्सव. आपल्या उत्सवांचं पावित्र्य, आपल्या उत्सवांमधील धार्मिकता, संस्कृती ही लोप पाहून आपण व्यापारीकरण, आपण मौज मजा, आपण उधळपट्टी आणि आपण एक प्रकारचा सवंगपणा आणि केवळ बेभानपणा या दिशेने मार्गस्थ झालेलो आहोत. आणि त्याचं प्रत्यंतर दरवर्षी आपल्याला येत असतं. दरवर्षी प्रशासन ठरवतं की गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत संपवायला हवी. ढोल पथकं किती असावीत, बँड पथकं किती असावीत, जे काही गोष्टी आहेत त्या ठरवल्या जातात, पण त्या कागदावर राहतात. आणि दुर्दैवाने ह्याच्यावर वेळीच प्रतिबंध किंवा रोखण्याची कृती न केल्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूक ही विघातक प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात जाते. आणि डी जे वाजत राहणं, लेझर लाईट, त्याचे डी जेच्या जे साऊंड बॉक्स असतात, ध्वनिक्षेपक यंत्रणा, ध्वनिवर्धक यंत्रणा, त्याच्यामध्ये लेझर साऊंड, ते वाजत राहतात. लोकांच्या कानाचे पडदे फाटतात, हृदयावर आघात होतो आणि बेभानपणे लोक नाचत राहतात. आणि त्याच्यामध्ये पावित्र्य, धार्मिकता, मंगलता हे सगळं नाहीसं होतं. आणि उरतो तो केवळ आपला स्वच्छंदीपणा, बेभानपणा, बेधुंदपणा, बेशिस्तपणा, बेअक्कलपणा. आणि आपले धार्मिक सण समारंभ केवळ मौज मजेचे आणि समाजाला त्रास देण्याचे उद्योग म्हणून राहिलेले आहेत. असं गणेशोत्सव मिरवणुकीची जी सांगता झाली त्यानिमित्ताने एकूण जी वातावरण होतं त्यामुळे म्हणावंसं वाटतं. आता गणेश विसर्जन मिरवणूक ही 24 तास, 28 तास, 30 तास, 32 तासाने काय जी आहे ती संपली. आणि त्याच्यानंतर प्रशासनाला एवढं राबावं लागतं, कारण गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर गुलाल असेल, भंडारा असेल, त्याच्यानंतर जे फवारे उडवले जातात कागदाचे, त्या सगळ्यांचा एवढा खच पडलेला असतो. आणि यंदा तर पाऊस झाल्यामुळे तो चिखल, म्हणजे भंडारा असेल, गुलाल असेल, ही कागदं असेल, ह्या सगळ्यांचा चिखल सर्वत्र झाला होता. त्यामुळे रस्ते पाण्याने धुवून घ्यावे लागले. म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या लोकांना किती राबावं लागलं असेल याची आपण कल्पना करू शकतो. आणि ह्या सगळ्या मार्गावर आपले जे स्वच्छता सेवक आहेत, आपले जे घनकचरा विभागाचे कर्मचारी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी, ह्या सगळ्यांनी खूप काम केलेलं आहे. आणि त्यांनी रविवारी रात्री, सोमवारी दिवसभर स्वच्छता मोहीम राबवून 1.5 टन चप्पल आणि बुटांचा खच जमा करून लावलेला आहे. हे काय दर्शवतं की आपल्याला त्या गणपती उत्सवामधून जो आनंद मिळवायचा आहे त्या आनंद मिळवण्यासाठीच आपण चाललेलो आहोत. प्रशासनावर आपण ताण निर्माण करतोय, तणाव निर्माण करतोय. एवढ्या गर्दीचं व्यवस्थापन कसं करायचं, त्यांना मार्गस्थ कसं करायचं, शिस्त कशी पाळायची, चोरट्यांवर, पाकिटमारांवर, साखळी चोरांवर नियंत्रण कसं ठेवायचं, मुलींची, महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून काम कसं करायचं, देशविघातक शक्तींवर नियंत्रण कसं राखायचं, दंगल विरोधी पथक कसं त्याला कसं संचालन करायला लावायचं, त्यांची नेमणूक कशी करायची, साध्या वेशातले पोलीस कसे ठेवायचे, दारुड्यांना कसं रोखायचं, अनैतिक गोष्टींना कसं रोखायचं, भाविकांचं संरक्षण कसं करायचं, असे विविध प्रश्न असतात. ह्यावेळेस 420 टन ओला कचरा, 286 टन सुका कचरा, 30 टन सजावट साहित्य आणि 1 टन 607 किलो चप्पल बूट या विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने
गोळा केले आहेत. म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती भागात, गावठाण भागात, विसर्जन मार्गावर किती हे घाणीचं साम्राज्य आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे दृश्य स्वरूपातलं, बाकी कोपऱ्यातला जिथपर्यंत पोहोचले नाही तिथला केर, कचरा, उष्ट, त्याच्यानंतर खाण्याच्या प्लेट, खरकटं, त्याच्यानंतर थर्मास, कागदांचे तुकडे, खोट्या उधळलेल्या नोटा, रंगीबेरंगी लांब कागदाचा खच, पॅकेटबंद जे पदार्थ असतं त्याचं रॅपर, ते पॅकेट, स्टॉलभोवती पडलेले ते डिस्पोजल ग्लास, चिकट पदार्थ, हे पदार्थ, माशा घोंगवणाऱ्या डास, हे सगळं पाहिलं की आपल्याला जे मी शीर्षक दिलं, ज्याचा त्याचा गणेशोत्सव, गणेशोत्सव ज्याचा त्याचा. आपला गणेशोत्सव असा घाण आहे का? आपला गणेशोत्सव असा अस्वच्छ आहे का? आपला गणेशोत्सव असा दारू पिऊन धिंगाणा घालणारा, अनैतिक मार्गांना प्रोत्साहन देणारा, ढोल ताशा वाजवून, डीजे लावून लोकांचे कान फोडणारा, हृदयावर ताण निर्माण करणारा, हृदयविकाराला प्रोत्साहन देणारा, गरोदर स्त्रिया, वृद्ध, लहान बालकं यांचे कानाचे पडदे त्याच्यावर ताण निर्माण करणारा असा आहे का? ही अस्वच्छता, हे आपल्या कचरा सेवकांवर करायला लागणारं त्यांना काम, ही सगळं ओंगळवानं अशा प्रकारचा आपला गणेशोत्सव आहे का? म्हणून मी म्हणतो गणेशोत्सव ज्याचा त्याचा गणेशोत्सव. आपण आपलंच आत्मपरीक्षण करायची वेळ येऊन टळून गेलेली आहे. आपण किती आत्मपरीक्षण करायला हवं? आपण स्वतःला किती अपराधी म्हणून घोषित करायला हवं? पुण्यनगरी ही सांस्कृतिक नगरी आहे. ती जास्तीत जास्त चांगली राहील, ती जास्तीत जास्त स्वच्छ सुरक्षित राहील ह्याचा प्रयत्न करायच्या ऐवजी स्थानिक लोक, बाहेरून आलेली लोक, आणि ज्यांना नुसता धांगडधिंगाच करायचा आहे आणि प्रशासन त्यांच्यावर नियंत्रण राखू शकत नाही, कारण दुखवायचं कुणाला, आणि ह्याच्यातलं मग राजकीय फायद्या तोट्याचे विषय येतात. त्यामुळे सगळेच तेरी बी चूप मेरी बी चूप, हाताची घडी तोंडावर बोट अशा प्रकारची भूमिका स्वीकारतात. त्याच्यातून आपल्या धर्माचं, देवतेचं पावित्र्य, परंपरांना गालबोट लागतंय. संस्कृतीला आपण खाली मान घालायला प्रवृत्त करतोय असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. प्रशासनाचं काम आपण वाढवतोय आणि प्रशासन या सगळ्या जबाबदारी पेलायला समर्थ आहे, पण नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे. आपण स्वयंशासित समाजाच्या दिशेने कधी मार्गस्थ होणार आहोत असा माझा हा तळतळीचा आणि कळकळीचा प्रश्न आहे. म्हणून मी हा गणेशोत्सव झाल्यानंतर विषय करायला घेतलेला आहे. पितृपक्ष चालू असताना लोकांना असं वाटेल गणेशोत्सव संपला, यांना काय उद्योग आहे का नाही, काही विषय घेऊन येतात. नाही, गणेशोत्सव पुढच्या वर्षी परत येणार आहे आणि आपण त्याच चुका दरवर्षी करायच्या का? आपण सुधारणार कधी आहोत? आपण स्वतःला सुशिक्षित साक्षर म्हणवतो, सुसंस्कृत कधी होणार आहोत? असा गणराय आपला असतो का? असा गणेशोत्सव असतो का? शहर स्वच्छतेसाठी 3000 कर्मचारी कामाला लागले होते. त्यातल्या 1500 कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटे रात्री 2पर्यंत लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमटेकर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक चौक, शनिवार वाडा परिसर या भागात स्वच्छता केली. उपनगरांमध्ये सुद्धा स्वच्छता चालू होती. प्रशासनाने सगळं शहर स्वच्छ करायचा प्रयत्न केला. आम्ही घाण केली आणि प्रशासनाने स्वच्छ केली. बघा आमचं कर्तृत्व. स्वच्छतेत आमचा काही सहभाग नाही, अस्वच्छतेत आमचा 101% सहभाग आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवं. अस्वच्छतेत आमचा 101% सहभाग, ह्याच्यातून आपण बाहेर पडायला हवं. आपण आपल्याला समजूत घालून घेणं चुकीचं आहे. आपण आपल्यात बदल करायला शिकलं पाहिजे. परिवर्तन एका छोट्या प्रयत्नांपासून सुरू होतं. ते परिवर्तन आपणच करायला हवं. मीच सुरुवात करणार, एकला चलो रे, माझ्यापासून सुरुवात करणार. ही मिरवणूक, गणेशोत्सव पुण्यातला हा जगप्रसिद्ध आहे आणि गणेशोत्सवाची सांगता ज्या मिरवणुकीने होते त्याला वैभवशाली मिरवणूक असं म्हणतात. गणेशोत्सव, गणरायाच्या विसर्जनाची वैभवशाली मिरवणूक, आणि ही परंपरा पुण्याला आहे. परंतु ती विधायक आणि चांगुलपणा याकडून विघातक आणि वाईटपणा या दिशेने चाललेले आहे. आपण काहीतरी चांगलं करायला हवं असं मला वाटतं. म्हणून मी हा तळमळीने विषय केला आहे. तो विषय तुम्हाला आवडला
असेल किंवा नसेल, पण काळजी घ्या. ह्या बाबतीत आपलं समर्थन आहे असं कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमचं काय मत आहे या सगळ्या घडलेल्या ह्याच्यावर ते मला सांगा. ते जरूर व्यक्त व्हा आणि पुढचा गणेशोत्सव यामधून हे सगळं टाळलं जाईल असं प्रयत्न करूया आपण सगळे. एकी ही सर्वश्रेष्ठ असते. एकीचे बळ मिळते फळ. आपला गणराय हा विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आहे. तो सुद्धा हे पाहत असेल तर त्याला दुःख होत असेल. आपल्या गणरायाला आनंदाने निरोप द्यायचा आहे, चांगल्या वातावरणात निरोप द्यायचा आहे, निर्मल वातावरणात निरोप द्यायचा आहे, सुसंस्कृत वातावरणात निरोप द्यायचा आहे. तेव्हा आपण सगळे त्या दृष्टीने प्रयत्नाला लागूया, एवढंच मी तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि या वाटेवर सामील व्हा, या प्रवासात सामील व्हा. अनवट वाट हा चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढंच तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद. जय गणेश.